जय जय रघुवीर समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कलियुगातील पहिला असा अवतार ज्यांच्या फक्त नामस्मरणाने सुद्धा भक्तांच्या आयुष्यातील सर्व संकटे नाहीशी होतात. आज आपण पाहणार आहोत दत्तगुरूंचा पहिला अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ यांची संपूर्ण अद्भुत कथा. ही कथा मी खूप मनापासून बनवली आहे. तुमचा एक लाईक मला अशाच कथा बनवण्यासाठी प्रोत्साहन देईल. त्यामुळे माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय रघुवीर समर्थ. या ग्रंथाची सुरुवात होते अशा एका प्रवासाने जो केवळ शरीराचा प्रवास नव्हता तर एका आत्म्याचा परमात्म्याकडे चाललेला प्रवास होता. कर्नाटक राज्यातील एक गाव होते उडपी. या पवित्र क्षेत्रातून शंकर भट नावाचे एक साधे पण अत्यंत सात्विक ब्राह्मण होते. ते प्रवासाला निघाले होते. त्यांच्या मनात एकच ध्यास होता की श्री दत्तगुरूंना भेटायचं. त्यांना एकदा कुठून तरी बातमी लागली की कृष्णा नदीच्या तीरावर कुरवपूर नावाच्या बेटावर साक्षात दत्तगुरूंनी एक अवतार घेतला आहे. त्या काळी रस्ते नव्हते, ना वाहन नव्हती. घनदाट झाडी आणि जंगल असायची. त्यात हिंस्र प्राणी असायचे. पण शंकर भट्टच्या मनात भीतीला जागाच नव्हती. त्यांच्या मनात फक्त दत्तगुरूंना भेटण्याची आस होती. वाटेवरून चालत असताना त्यांची भेट वाघ्रेश्वर शर्मा नावाच्या विचित्र व्यक्तीशी पडली. हा माणूस दावा करत होता की तो दत्तगुरूंच्या कृपेने वाघ बनू शकतो व वाघाचा परत माणूस बनू शकतो. शंकर भटला विश्वास बसला नाही. पण जेव्हा त्यांनी त्याच्या डोळ्यात पाहिले, श्रीपाद श्रीवल्लभांबद्दलची निष्ठा पाहिली, तेव्हा त्यांच्या मनात आले आपण कोणत्या सामान्य माणसाच्या दर्शनासाठी नाही चाललो, ते साक्षात परब्रह्म आहेत. पुढे त्यांना अनेक सिद्ध पुरुष भेटले. ते सर्व एकाच नावाचा जयघोष करत होते, तो म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ यांचा. या सिद्ध पुरुषांनी शंकर भटांना सांगितले, तू खूप नशीबवान आहेस. ज्या अवताराचे दर्शन घेण्यासाठी देव सुद्धा आसुसलेले असतात त्या अवताराचे चरित्र पाहण्याचे भाग्य तुला मिळणार आहे. नंतर ते सिद्ध पुरुष त्याला म्हणाले, त्या